ठीक आहे. तर बघा आता आपण काय पाहणार आहोत, स्वाध्याय मधले वर्ग आणि वर्गमूळचे नमुना प्रश्न. ठीक आहे. ए लक्ष दे रे बाबा, काय करताय. ठीक आहे. तर आता सरळ सरळ आपल्याला समजून झालेला आहे. हा 196 कोणाच्या तरी स्क्वेअर आहे म्हणजे 14चा, आणि पॉईंट नंतर दोन संख्या, तर स्क्वेअर रूट मध्ये काय येईल, एका संख्येनंतर पॉईंट, बरोबर. हे आडवी रेषा प्लस 289 कोणाचा स्क्वेअर आहे, 17चा. इकडे पॉईंट नंतर दोन आकडे आहेत, तर इकडून एका आकड्यानंतर काय येईल, मायनस 225 कोणाचा आहे, 15चा. इकडे पॉईंट नंतर दोन आकडे आहेत, तर इकडे पॉईंट नंतर, जमलं. ओके. हा 256 कोणाचा आहे, 16चा आहे. तर सर 16 तर येतील इकडे, मग पॉईंट कुठे द्यायचा, तर 3 3 6 आणि 2 8, 8 संख्या आहेत पॉईंट नंतर, ती इकडून 4 अंकानंतर पॉईंट येईल, बरोबर. सर 1 2 4 अंक झाले, इथे देऊन द्यायचा पॉईंट, हा 0, कारण पॉईंटली लावारिस सोडू शकत नाही. मग यांची बेरीज करा बरं, किती झाले, 7 आणि 4 11, हातच्याला 1 3.1, बरोबर. अरे होईल का, बेरीज शिकवला ना आपण, नाही शिकवला. 1 पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा, पॉईंटच्या खाली 7 4 11, हातच्याला 1 3.1 मायनस 1.5 करायचे आपल्याला, तर 1.6. अरे बरोबर है ना, मायनस 1.5, आणि हा काय लिहिलेला आहे, तर 0.016. त्यानंतर बघा इकडे काय राहिला होता, 1.6, आणि इकडे 0.01, बरोबर. इथपर्यंत सगळे सोडवतात, इथपर्यंत सगळे सोडवतात बेटा, काही टेन्शन नाही है ना. हा कसा काय करायचा आहे, प्लस मायनस, हा तर 5व्या वर्गाचा काम आहे. अबे पॉईंटची बेरीज वजा बाकी 5व्या वर्गाचं काम आहे, येते ना सगळ्याले. इथपर्यंत आले की आपली पंढरी पुन्हा खाऊन जाते, घाबरून जाते, काय करायचे काही समजतच. अबे सिंपल आहे, मी शिकवलं डेसिमल टू फ्रॅक्शन, फ्रॅक्शन टू डेसिमल, ते लिहून राहिले मागचे मुलं. पहिले समजून घ्या, पहिले डोक्यात भरा मूर्खांनो, नंतर कॉपीत भराल, कारण कॉपीतला डोक्यात नाही जात ना, डोक्यातला अबे कॉपीत केव्हा बी जाऊ शकते, डोक्यातला. तुमच्या डोक्यामध्ये काही विचार असतील तर कॉपीवर केव्हा बी उतरवू शकता ना. मी मूर्खा, समजला का, ध्यान लक्ष द्या. तर मी डेसिमल टू फ्रॅक्शन, फ्रॅक्शन टू डेसिमल शिकला. इकडे लक्ष द्या. सपोज एक फ्रॅक्शन आहे, त्याच्यामध्ये 1.6 आहे ना, खाली 5 आहे. याचा आपल्याला पॉईंट रिमूव्ह करायचा आहे, तर वरतं 16 लिहितून आपण या 5 वर काय करून टाकतो, एक 0, बरोबर आहे. हा बेसिक कन्सेप्ट आपण शिकला होता. बघा मी सोबत बेसिक सांगत जाईन तुम्हाला, टेन्शन नको घ्या. ठीक आहे, टेन्शन नाही म्हणजे टेन्शन घ्या, टेन्शन घेतल्याशिवाय अभ्यास होणार नाही. तर बस चालला आपला लावारिस सारखा ट्युशनले, तसा करायचा, समजलं का. हां, देन सपोज खाली अगर पॉईंट असता 1.6, आता कोणता पण नंबर राहू शकते, 7, तर काय हा पॉईंट रिमूव्ह करायचा आहे, तर आपण काय करतो, वर एक 0 लावत असतो. सपोज पॉईंट नंतर 2 संख्या असतात, तर वर किती 0 आले असते. पॉईंट इकडे पॉईंट नंतर 3 संख्या असत्या, तर वर पण किती, खाली किती 0 आले असते, 3 0, आणि हा आकडा जसाच्या विदाउट पॉईंट, समजलं. या प्रकारे शिकला होता. पण दोन्ही ठिकाणी पॉईंट असतील, सपोज 3.512 आणि इकडे असेल 0.16, ठीक आहे, किंवा 0.6, हे भगवान. मग कसा सर, तर मी शिकवला होता, पॉईंट नंतर इकडे किती आकडे आहेत, तर इकडे पण 2 आकडे करू शकतो. कसं, 0 लावून, कारण पॉईंट नंतर आपण किती पण 0 लावू शकतो, त्याचा काहीही फरक पडत नाही. आता बघा पॉईंट नंतर इकडे पण 2 संख्या, इकडे पण सरळ पहिल्या फुरसतमध्ये पॉईंट गायब, पॉईंट गायब. मग आता नॉर्मल काटपीट तुम्ही करू, समजलं. त्यानंतर बघा आता इथं हाच कन्सेप्ट आपल्याला लावायचा आहे. हा तुम्ही आपल्या कॉपीमध्ये लिहून ठेवू शकता, किंवा काय करू शकता, तुमच्या तर झाला आहे ना बेसिक मध्ये. ठीक आहे, पुन्हा फ्रॅक्शनवाल्या चॅप्टरमध्ये रिवाइज होईल. फ्रॅक्शनवाल्या चॅप्टरमध्ये डेसिमल टू झाला का, फ्रॅक्शनवाला चॅप्टर आपला नाही झाला ना, पक्का झाला असेल रे, बरं होईल रिवाइज, टेन्शन नको घ्या. देन इकडे पॉईंट नंतर किती आकडे आहेत, आणि इकडे एकच आहे, विचारा
तर काय करून टाकतो मी 3 झिरो वाढवलो तरी पॉईंटवर याचा काही फरक पडेल का, व्हॅल्यूवर काही फरक पडेल का, काहीही फरक पडणार. आता बघा नवीन नंबर काय आला. आता इकडे पॉइंट नंतर 4, इकडे पण पॉइंट नंतर 4. पहली फुर्सत में पॉइंट कैंसिल हो जाएगा, गायब हो जाएगा. मतलब कितना आएगा, किती येईल 1 2 3, खाली किती येईल 16. आता 16 1 16 1 16 कटला ना. हे 3 शून्य जसेच्या तसे मांडून टाका ना यार. आता बघा हा असा लिहिलेला आहे, पण इथं कसा लिहिलेला आहे. अरे तो इसको लिख सकते ना भाई, 3⁻³ है ना. 1 के ऊपर 3 जीरो मतलब 10⁻3, 1 के ऊपर 2 जीरो मतलब 10⁻2, और 1 के ऊपर 1 ही जीरो मतलब 1. ठीक आहे. मग हा 10⁻1 राहते, जे आपण का लिहितो फक्त आणि फक्त 10. आणि ज्याच्या पण रेस्ट टू पॉवर मध्ये 0 गेला तर काय येईल त्याची व्हॅल्यू. कळलं. अरे कळलं सगळ्यांना. ठीक आहे. मग आता आपण पाहू नेक्स्ट. तर पहिला झाला आपला नमुना प्रश्न मधला. तर आता आपण पाहणार आहोत सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय आहे बघा. 0.3 चा स्क्वेअर प्लस 0.1 चा मायनस 0.2 चा, बरोबर. तिसरा पण प्रश्न उतरवून ठेवून देतो मी. तिसरा प्रश्न काय दिसत आहे तर ब्रॅकेटमध्ये ये 6.20 प्लस क्यूब रूट आला. क्यूब रूट आला 0.7 बरोबर, प्लस अंडर रूट मध्ये 1.21. त्यानंतर इकडे किती 20.25 इज इक्वल टू नागोबा. अरे बरोबर. हां, मग अजून तिसरा प्रश्न पण जमवू शकतो आपण. चौथा प्रश्न काही टेन्शन नाही. जर म्हणते पी इज इक्वल टू किती दिलेला आहे आणि क्यू इज इक्वल टू किती दिलेला आहे. अरे आहे, तर व्हॅल्यू कोणाची काढायची आहे. 2 अंडर रूट 3p प्लस किती रे 2q, आणि बाहेर आहे तो वाला प्लस कुठं आहे, बाहेर आहे. प्लस 81 प्लस काय आहे 81. याची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला काढायची आहे. काढू शकतो, काही टेन्शन नाही. चला ठीक आहे. चला लक्ष द्या आता. 0.3 चा स्क्वेअर 0.0 3 चा स्क्वेअर आहे 9. पहिले लिहून घेतला. लक्ष द्या, स्क्वेअर काढताना उलटा काम. इकडं पॉईंट नंतर एक संख्या, तर इकडं पॉईंट नंतर किती संख्या आल्या पाहिजे 2, है ना. तर मग स्क्वेअर काढला आणि इकडून 2 संख्येनंतर पॉईंट, म्हणजे इथं होता 2 संख्या झाल्या. ओके. प्लस 1 चा स्क्वेअर 1. हा 1 तर येते, पण सर पॉईंट नंतर किती आकडे आहेत 1, तर इकडून 2 आकड्यानंतर का पाहिजे मला. अरे कळलं का की नाही कळलं. हां, मग इकडे काय दिसत आहे 4. 2 चा स्क्वेअर 4. हा किती संख्येनंतर. ओके डन. अरे डन. हां, यानंतरच्या चॅप्टर पासून आपण नमुना प्रश्न नाही घेऊ, डायरेक्ट मग एक्सरसाइजच घेत जाऊ. पक्का. डायरेक्ट एक्सरसाइज नाही, तुम्हाला प्रॅक्टिससाठी पाहिजे ना. बघू. मग बेरीज करा. यांची किती झाले. हा 0.10 झाला असता. कसा तर 0.09 0.01 9 ने 1 10 1 कॅरी. अरे झाला असता मायनस 0.0. मग काय आला असता 0.0. अरे आला असता. आता उत्तरामध्ये बघा असेल कुठेतरी 2 पर्याय निवडा म्हणते. 2 पर्याय निवडा म्हणते, तर एक तर हाच आहे बघा, आहे बघा. अशा प्रकारचा प्रश्न येते 2 पर्याय निवडा म्हणून. जवळजवळ 12 ते 13 प्रश्न असे राहतील ज्यांचे 2 उत्तर तुम्हाला सिलेक्ट करावे लागतील. कशामध्ये स्कॉलरशिपमध्ये. NMMS मध्ये अशा टाईपचे प्रश्न येणार. आणि बघा जे प्रश्न आले 10 ते 12 क्वेश्चन ज्याचे 2-2 उत्तर तुम्हाला सिलेक्ट करायचे होते, त्यांच्यापैकी एकच जर तुम्ही काय केले असाल
उत्तर मारले असाल आणि तो सही असेल, करेक्ट असेल, तरीही तुम्हाला मार्क मिळणार. गोष्ट कळली की नाही कळली? हां, तुम्ही 2 उत्तर मारले, एक करेक्ट वाला मारले, एक रॉंग वाला मारले, तरी पण उत्तर मार्क मिळणार नाही. तर सर माझ्या अर्धा बरोबर आहे ना, तर अर्धा मार्क, नो, असे मार्क मिळणार. त्यानं 2 करेक्ट उत्तर म्हटलं तर तुम्हाला 2च उत्तर करेक्ट करावं लागतील आणि तेच मार्क करावे लागतील. ते तुम्ही मार्क नाही केले तर तुमच्या उत्तर का होऊन जाईल चूक. एक जरी गलत असेल तरी उत्तर का होऊन जाईल. कळलं? कधी कधी तुमच्या लक्षातच नाही राहत 2 पर्याय आहेत म्हणून, 2 पर्याय सिलेक्ट करायचे आहेत म्हणून तुम्ही एक मारता, माझ्या बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे, घरी आल्यावर पाहता तर मग अरे समजलं. तर असं होता कामा देन. मग आता बघा हा एक पर्याय झाला, पण हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे? कोणाचा स्क्वेअर रूट आहे? अंडर रूट 0036 पॉईंट नंतर 4 आकडे, तेव्हाच तर 2 आकडे बाहेर निघतील. म्हणजे हा सुद्धा उत्तर करेक्ट आहे आणि हा सुद्धा उत्तर करेक्ट. बघा दोन्ही आहेत. अरे दोन्ही आहेत. हां देन इकडे चला फटाफट सांगा. आता फटाफट सांगा काय आला. 2 पॉईंट स्क्वेअर रूट घेतला 625चा, किती आला? 2.5 आला. कसा आला समजला? 729 कोणाचा स्क्वेअर क्यूब रूट, क्यूब कोणाचा आहे? 9चा, बरोबर आहे. तर इकडे 3 आकडे म्हणजे इकडं 1, इकडं 1 म्हणजे 0.9. अरे कळलं? प्लस प्लस इकडे 1. हो की नाही? अरे हो की नाही? हां चला बघा मग हा प्लस करा, किती झाला? खाली 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 किती झाला? खाली हा 4 पंचे 20 म्हणजे 4. चला बघा किती सोपा होता बघा. 2.5 प्लस यांची बेरीज झाली तर हा 2.0 म्हणजे 4.5. समोर किती आला? हा पण 4.5, हा पण 4.5 आणि किती आला उत्तर? कळलं? हा ना. दिसायला बघा किती मोठा, दिसायला बघा किती मोठा दिसते. असा वाटते का याच्या उत्तर एवढा येते का? एवढा येते. आला किती? आला किती? समजलं? तर घाबरायचं कारण नाही. ठीक आहे. गणित सोडवायचं आहे तर संयम ठेवा. आपले जे फॉर्म्युले आहेत त्याच्यावर भरोसा ठेवा. आपली जे पद्धत आहे त्याच्यावर भरोसा ठेवा. प्रॅक्टिस करा. आरामात एक्झाममध्ये तुम्ही सॉल्व करू. मग आता याला सॉल्व करायचं आहे. अरे याला सॉल्व करायचं आहे. पी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे बघा. पी ची व्हॅल्यू दिलेली आहे. हा 2 जसाच्या तसा अंडर रूट 3 इंटू 12 प्लस 2 इंटू 36 प्लस याच्यातून काय बाहेर पडला? 26 आहे का? हां 26 आणि याच्यातून काय बाहेर पडला? नेक्स्ट. हां समोर सोडवायचा आहे. हा 2 जसाचा तसा 12 त्रिक आणि हा अंडर रूट आहे. अंडर रूट 36 म्हणजे बाहेर का पडल? 6 आणि हा अंडर रूट आणि हा समोरचा 2 एक अंडर रूट आणि समोरचा 2 हा इंटू मध्ये असते. कशामध्ये? लक्ष द्या बेटा. सपोज मी म्हटलं 3 अंडर रूट 5 तर हा 3 आणि अंडर रूट 5 हा कशामध्ये आहे? इंटू मध्ये आहे. कशामध्ये आहे? सपोज मी म्हटलं 3 अंडर रूट 9 तर याच्यातून बाहेर पडेल कोण? 3. तर हा 3 आणि हा 3 कशामध्ये होऊन जाईल? इंटू मध्ये होऊन जाईल. कळलं? लक्षात राहील का? देन इथून 6 बाहेर पडला आणि 26 गुणिला 2 म्हणजे 52 आणि साइन दुने 12 प्लस 52 किती होते सांगा लवकर? 64 होते आणि प्लस 9 प्लस 9 प्लस 9 तर आहेच. त्यानंतर इथून काय बाहेर पडला? 64 म्हणजे कोणाचा स्क्वेअर आणि 9 ना 8. बघा नागोबाची व्हॅल्यू किती आली? अरे हाय ना नागोबा आपला. हा पुन्हा 2 पर्याय आहेत. हा तर 17 आणि 289 याच्या भीतर स्क्वेअर रूट निघते ना 17. अरे 17 म्हणजेच अंडर रूट 289 बरोबर. तर कळला? समजला तुम्हाला? अरे कळलं का सगळ्यांना? तर अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम अटेम्प्ट करावे लागतात आणि सॉल्व करावे लागतात. कळलं? तर
झाला. तर बघा आता पाचवा प्रॉब्लेम बघा. पाचवा प्रॉब्लेम काय म्हणते, 4 अंकी पूर्ण वर्ग संख्याच्या एकक स्थानी है ना 4, 5 आणि 6 हे अंक असलेल्या संख्या किती. बरोबर है ना. 4 अंकी वर्ग संख्या, 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या. आता 4 अंकी पूर्ण वर्ग कोणत्या संख्येपासून बनत असते, तर 30 पासून. 30 बघा 30 900 आला. आणि 31 पासून जवळजवळ 31 नाही 32 पासून म्हणजे यावाल्या लाईनीपासून 31 ते 40 पुन्हा 41 ते. प्रश्न समजला का तुम्हाला. प्रश्न काय म्हटलेला आहे, प्रश्न म्हटलेला आहे अशा 4 अंकी संख्या, लक्ष द्या, अशा 4 अंकी संख्या ज्या पूर्ण वर्ग आहेत, पूर्ण वर्ग स्क्वेअर संख्या ज्यांच्या शेवटी काय आलेला पाहिजे 4, 5 आणि 6. मी प्रश्न लिहिणार नाही. मग त्याच्या काढायचं कसं उत्तर, तर मग पहिले लक्ष घ्यायच्या 4 अंकी संख्या चालू कुठून होते स्क्वेअर वाल्या. ठीक आहे. तर आपण पाहिला होता 32चा स्क्वेअर, 32चा स्क्वेअर होता 1024 आणि 31चा होता 361. हा तर 3 अंकीचा आहे म्हणजे 32 पासून चालू होतात. आता पाहायचं की 4, 6, 4, 5 आणि 6 कोणाकोणाच्या शेवटी येतात. बघा 4 हा 2च्या पण शेवटी येते आणि 8च्या पण शेवटी येते. म्हणजे एका लाईनीत 4 हा अंक किती वेळा येईल 2. त्यानंतर 6 कुठं कुठं येते बघा 4च्या स्क्वेअर मध्ये पण येते आणि 6च्या स्क्वेअर मध्ये पण येते 4. म्हणजे 6 सुद्धा किती वेळा येणार एका लाईनीत 2. आणि 5 किती वेळा येणार 1. म्हणजे असे टोटल किती झाले 5. या लाईनीतले 5, या लाईनीतले 5 वेळा येईल ना. बघा कुठं कुठं येईल तर 32 हा आला. त्यानंतर अजून कुठं 34च्या स्क्वेअर मध्ये येईल, इकडे 36 आणि इकडे 38. यांच्या स्क्वेअर नंबर मध्ये लास्ट मध्ये काय येईल 4, 6 किंवा 5 आणि मधामध्ये एक आहे ना कोण आहे 35. तर हे जे 5 नंबर आहेत यांच्याच स्क्वेअर मध्ये येईल. अरे येईल की नाही येईल. तर इथं 5 झाले, इथं 5. आता कुठपर्यंत आहेत आपले 4 अंकी संख्या, 4 अंकी संख्या कुठपर्यंत येतात ते बघा लागल है ना. तर आपला जसा 50 एंड झाला, इकडे 90 बघा, 90चा स्क्वेअर येत आहे. पुन्हा 95चा बघा 25, 9च्या समोरचा आकडा कोण 10, 10 9 90 येत आहे. पुन्हा 99चा बघू, 99चा बघू किती येत असेल. 9चा स्क्वेअर 81, 9 9 81चा डबल 8 8 16 162 आणि 81 म्हणजे 1 हे 8 इकडे आले तर 70 17 नाही येत आहे एवढा येत आहे ना. तर बघा मला वाटते 100 मध्येच 100चा स्क्वेअर केला तर 1चा स्क्वेअर 1 2 3 4 इथं 5 अंक येतात. बरोबर. अरे येत आहेत म्हणजे आपल्याला पूर्ण लाईन मध्ये पाहावं लागेल है ना. बघा 50 60 पर्यंतचे 5 5 काढा ना. यावाल्या लाईनीतले 5, पुन्हा 70 वाल्या लाईनीतले, पुन्हा 80 वाल्या लाईनीतले, 90 वाल्या लाईन मधले आणि 100 वाल्या लाईन म्हणजे 91 ते 100 मधले 5. टोटल किती झाले बेटा. किती वेळा आलेला असेल बघा. उत्तर असेल कुठेतरी 35 आहे. समजला का कसा काढला तर की नाही समजला. समजला बघा. मग समोरचा प्रश्न असंच काढायचं आहे. तिथं काही स्कॉलरशिप मध्ये स्टेप बाय स्टेप लिहिलाच पाहिजे आणि एक एक स्टेप लिहिलाच पाहिजे असं काही आहे का नाही. हां नोटबुकामध्ये तुम्ही बरोबर लिहून ठेवाल, सांगाल वर लिहून ठेवाल. काय लिहून ठेवाल की ज्यांच्या शेवटी 4 5 आणि 6 असे नंबर अंक येतात असे स्क्वेअर संख्या एका लाईनीमध्ये किती असतात, एका पाड्यामध्ये किती असतात 5. कोणकोणत्या त्या लिहून ठेवायच्या प्रत्येक लाईनीतल्या काढून ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे. किंवा सांगू शकता 2च्या शेवटी 4च्या शेवटी 6च्या शेवटी 8च्या शेवटी काय येतील ते नंबर येतील. बरोबर. मग 5वा झाला. अरे 5वा झाला होता. 6वा बघा आता. हा तुम्ही काढू शकता. ठीक आहे. 6वा बघा. 6वा
काय म्हणते पूर्ण वर्गमूळ संख्या कोणती 05929 चे काय काढायचे आहे वर्गमूळ. तर कसं काढणार आहोत थोड्या वेळासाठी पॉइंट. मग काय पकडला आपण 9. तर 9 कोणाकोणाच्या स्क्वेअर मध्ये येते 3 आणि 7. 3 आणि या बाबूला थोडासा विसरून जा 2 ला राहिलं कोण 50. तर 59 कोणाच्या स्क्वेअर मध्ये येत आहे सांगा लवकर. 7च्या स्क्वेअर आणि 8च्या स्क्वेअर म्हणजे 7च्या स्क्वेअरच्या आणि 8च्या स्क्वेअरच्या मधात येत आहे. मग जवळच्या यांच्यापैकी पहिला गिराईक घेतलं मी ना कोण 7 बरोबर. मग जवळचा कोण आहे अरे जवळचा कोण आहे 64 आहे म्हणजे मोठावाला म्हणजे कोण. तर सर हा न हा जो आहे हा 77च्याच काहीतरी स्क्वेअर आहे. पण पॉइंट कुठं द्यायचा इकडे पॉइंट नंतर किती आकडे आहेत तर इकडून पॉइंट नंतर किती आले पाहिजेत 2. म्हणजे सर हा वाला उत्तर राहील बरोबर आहे. अरे आहे का ओके. मग बघा काय दिलेलं आहे 676 भागीला 10 भागीला 52 इज इक्वल टू m बरोबर. तर m स्क्वेअर किती m स्क्वेअर किती. तर बघा याला थोडासा पद्धतशीर मांडून टाकून आपण. अरे याला थोडासा पद्धतशीर मांडून टाकू. बघा 676 भागिले 10 या भागिल्याला असा लिहिला हा भागिला आपण 52 असंच ठेवू त्यानंतर m. आता बघा याच्या खाली काही नाही म्हणजे काय अरे आहे हा भागाकार कसा सोडवायचा म्हटलं होतं याला इंटू मध्ये कन्वर्ट करा केला आणि हा खालच्या वर आणि वरच्या आणि इकडे 676 आणि 10 ओके. आता कटपीट होत असेल बघा कटपीट होत आहे कितीनं कटते बघा कितीनं कटते लवकर सांगा 26 न कटते. 26च्या फाळा येते का मी तुम्हाला 13 न काढा ना 13 चौ मग 13 पंचे 3 राहिले 2 राहिले 13 दुने म्हणजे 52/10 आणि इकडे 1/4. आता 4 न कटते बघा 4 1 4 1 4 4 3 1/1 आला म्हणजे 13/10 म्हणजे किती 1. बघा उत्तर असेल नाही आहे आपल्याला m चा स्क्वेअर काढायचा आहे म्हणजे 1.3 चा किती आला असता 169 आणि पॉइंट नंतर किती आन्सर आला असता कळलं. त्यानंतर पुढील वर्गसंख्या तुम्ही ओळखू शकता इथून कोणती आहे तर सोपासाच क्वेश्चन आहे. या बघा 9वा 8वा तुम्हाला सोडवायचा आहे. 9वा बघा 4 गुणिला 6 गुणिले 8 गुणिले 10 प्लस 16 चे काय काढायचे आहे वर्गमूळ. चे काय काढायचे आहे अरे वर्गमूळ काढायचे आहे. हा तर पहिले ब्रॅकेटच्या अंदरचा हा गुणाकार करून घेऊ. आता मी म्हणतो गुणाकार नाही बी केला तरी चालला असता पण इकडे काय 16 आहे तर गुणाकार करावा ऍडिशन करावा लागत. पूर्ण गुणाकारामध्येच असता प्लस मध्ये नसता पूर्ण गुणाकारामध्येच असता. तर आपण पेअरिंग केला असता फॅक्टरायझेशन मेथडनं काय काढला असता त्याचा स्क्वेअर रूट काढला ठीक आहे. चला बघा 6 चौ 24 आणि हा 10 नाटा आणि हा 80. चला पुन्हा मल्टिप्लाय करा 8 चौ 32 7 चाले 3 8 दुने 16 न 3 19 आणि प्लस म्हणजे हे किती झाले असते 1936. याचा काय काढायचा आहे स्क्वेअर रूट काढायचा. तर 6 बघा कुठं कुठं येत आहे 4 आणि 6 आणि हा क्रॉस केला तर 19 कोणाच्या मधात येत आहे 4चा स्क्वेअर म्हणजे 16च्या आणि इकडे कोणाच्या बरोबर 5चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर 5चा इथून 4 तर पक्का आहे सर. मग कोणाच्या जवळ दिसून राहिला 16 म्हणजे छोटूवाला म्हणजे पुन्हा 4 तर सर 44 बघा कुठेतरी असेल 40 आहे. हां त्यानंतर 10th नंबरचा आणि एक्झरसाइज तुम्हाला ट्राय करून यायची आहे ठीक आहे. काय आहे बघा 3 गुणिला 3 अंडररूट आहे का रे
इंटू दिलेला आहे मधात पुन्हा, हे भगवान. दहावा ना, 3 इंटू 3 वेळा झाला इंटू अंडर रूट 9. ठीक आहे, इज इक्वल टू, बघा या 9 मधून काय बाहेर पडला, 3 त्रिक, मग या अंडर रूट मधून काय बाहेर पडला, 3 त्रिक, या अंडर रूट काय बाहेर पडला, 3 त्रिक, या अंडर रूट मधून काय बाहेर पडला, मी नाही सांगत समोरचा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला हे शॉर्टमध्ये पण सोडवता येतील आणि लॉंग कटमध्ये पण सोडवता येतील, पण एक्झाममध्ये आपल्याला शॉर्टच वापरायची